त्याची सरली येरदार झाला सुफल व्यापार. हरियाला हाता मग कैची वय चिंता त्याची सरली येरझार झाला सुफल व्यापार. महाराज गोड असा पवित्र नरदेह आपल्याला लाभलाय, याचं सार्थकी करून घ्या. संसारात मन गुतू नका महाराज. कितीही धन कमवा सोबत येणार धन कमिले कोट्यान कोटी संगे नय रे लंगोटे. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती कवडी गेली नाही महाराज. किंवा महाराज माधोनी या देती यमाची हाती आणि भूषणही घेती काढून या. कितीही धन कमवान, कितीही प्रॉपर्टी कमवान, कितीही फ्लॅट आणि किती सोनं करा, सोबत देतात का? नाही महाराज. म्हणून पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, मुखामध्ये देवाचं नामस्मरण करा, कारण हेच आपलं पुढचं सांगती होणार आहे, हे सोबत येणार आहे महाराज. किती दागिने घातले म्हणजे एखादा दागिना संग देतील, देतात का संग एखादा दागिना? देत नाहीत महाराज. बरं तुळशीची माळ काढून घेतात का? घेतात का? असं एखादं मड पाहिलं गणेशराव, त्याच्या संग दागिने जाळायला दिले म्हणजे जळू द्या म्हणे लैली एकाकडे याच्या, पाहिलं एखादं? नाही. बरं असं एखादं मड पाहिलं का त्याच्या गळ्यात ती तुळशीची माळ काढून घेतली? नाही महाराज. तुळशीची माळ काढून घेत नाहीत आणि सोनं सोबत देत नाहीत महाराज. किती धन असू दे बाबा, किती तुम्ही जिंदगीभर कमवा. आमच्यात एक म्हातारं मेलं, शेवटचं सांगतो संपवतो बरं का, 5 मिनिटं घेतो बघता. आमच्यात एक म्हातारं मेलं साहेब, आणि एवढे दागिने त्याला, इतके दागिने 4 लाख गळ्यात घालायचं मरुस्तूर, आणि 6 अंगठ्या होत्या त्याच्या हातामध्ये. मला वाटायचं हे माझ्या देखत मारा 2-3 तरी काढून घेतो, पण मेलं नाही माझ्या देखत ते. इतके दागिने त्याच्या अंगावर, आणि म्हातारपणी बाली घालायचं महाराज ते म्हातार. आणि ते म्हातारं मेलं, घरी आणले लोक म्हणले आधी त्याचे दागिने काढा. काय म्हणले? आधी दागिने काढा. बंडू नावाचं पोरग होतं आमच्या शेजारी, ते पळतच गेले महाराज. 10 मिनिटात तर बंडून महाराज म्हातारं वरबाडलं. 10 मिनिटात एक फुटका म्हणे अंगावर ठुला नाही, पण बंडूला महाराज कानातली बालीत निघणं फाश्याची होती, निघत ना. कोणतरी म्हणला दातानं निघती, दातानं काढा गेलो, दात पडा पण बाली निघाली नाही. बाली काय निघणं. बंडूला असा राग आला, दात पडला महाराज, नवा किरिंग दात पडला. काय रागावला बंडे, अरे जळू द्या मला हे बाली, येणं दात पाडाय मला, काहीतरी गरज तिच्या जळू द्या मला, लय धन उतारलंय मला पोराकडं. तसंच बांधलं महाराज भिताडाला बांधलं. पाहुणे रावणे आले की आता 4 जण गावात गडबड करणार असतात. ते म्हणजे घ्या रे बाहेर आता म्हाताऱ्याला आंघोळ. म्हाताऱ्याला आंघोळीला बाहेर घेतलं महाराज. किती मोठा बंगला बांधा, आंघोळ कुठं असती? बाहेर असती महाराज. बाहेर घेतलं आंघोळीला, आणि महाराज आंघोळीला पाणी केलं, साबणी आणल्या. आता तुमच्याकडे साबण लावतात ना शेवटच्या आंघोळीला? लावतात. हातानं लावतात का कशानं? कशात पाणी करतात साबणाचं, हे का नाही? मग रोज बी आंघोळीला पाणीच करीत असतात साबणाचं, रोजच्या पाणीच करतात का? हातानं लावित नाहीत का? लावित नाहीत हातानं? म्हातारा चिटकन का हाताला? बघा रे, हुशार व्हा, सावध व्हा. जिला आपली आपली बायको म्हणतो ती सुद्धा महाराज हातानं साबण लावित नाही, पाणी करती. पाणी कोणासाठी जगतोय विचार करा. पाणी केलं आणि पाणी साबणाचं डोक्यावर टाकू लागले. ऐका ना, एक टाकू लागलं, तितक्यात बायकोचा नंबर आला म्हातारीचा. म्हातारी आली आणि तिनं तांब्या वतला महाराज. वतला तसं तिच्या कानाकडे नजर गेली तर बाली तशीच होती. म्हातारी म्हणली, माय मेल्या बांड्यानं बाली तर तशी ठुली म्हणली, दागिने तर अर्धेच काढले, पण म्हणा कसं आता? म्हातारी म्हणली, ह्या बालीत तर याचं गोड जेवण होतं, या पंगत होती, वाजिनार निघतय, महाराजाची दक्षिणा निघतीन, सिस्टीमवालं बी निघतय, इतकं महाग झाले, पण मना कसं बाली काढा? मना तर लोक म्हणते नीला नवरा गेलेला नाही आणि बालीच पडलं बाबा, काय करावं. पण म्हातारी हुशारी होती, म्हातारी चिक्कूस होती महाराज, चंगू होती. तिनं बी महाराज कपानं दूध इकलं होतं पाणी टाकू हुशार होती ती. तिथं जा बाजूला बसली आणि तिथं बसून महाराज तिनं काय केलं म्हणली, कसं का होईना बाली तर काढायला लावते. आणि तिनं पंचम सोर लावला महाराज. काय केलं? पंचम सोर लावला आणि म्हातारी टप्प्याटप्प्यानं जाऊ लागली. मग म्हातारीनं सुरू केलं महाराज. म्हातारीनं किती वैभवशाली जीवन जगलं माय. म्हातारीनं कधी निळी टाकल्याशिवाय धोतर नेसलं नाही माय. लोक धोत्राकडे बघू लागले, लोकांना धोत्राकडे नजर गेली. म्हणले खरं ना, म्हाताऱ्याच्या धोत्राला आता बी निळी आहे की महाराज. म्हातारीला मला जमलं, म्हातारीला वाटलं जमलं आता, लोक नजर द्यालेत. म्हातारी जरा वरी गेली. म्हाताऱ्यानं कधी लिलनच्या शर्टाशिवाय शर्ट घातलं नाही माय. लोक शर्टाकडे बघू लागले. म्हाताऱ्यानं कधी 4-4 लाकिटाच्या वरी लाकीड घातलं नाही माय. लोक गळ्याकडे बघू लागले. म्हातारी म्हणली लय जमलं ना आता लय येळ घालीत नाही म्हणजे टाइम झाला, डायरेक्ट वांडरी उडी हाणते. आणि म्हातारीने डायरेक्ट वांडरी उडी हाणली. म्हातारी पुन्हा म्हणली, अजून बी माया वाघाच्या कानात बाली किती वपायली माय. लोक म्हणले, या अरे बाली तर राहिली ना, कोण काढे दागिने? म्हणले भांड्या असे काढते का अर्धवट? अरे ते मला निघत ना, ज्याला निघत ते काढा मला. 2-3 पोरं गेले, पुन्हा बालीला झटवले, बाली काही निघा ना. 2-3 पोरं मला निघत नाही गाड्या. एक जण मला नाही रे कस तरी काढा. अरे निघत ना कशी काढा? तिसरा आला, मला निघती गाड्या, पण तुम्हाला आपला विचार पटते का नाही की म्हणला. काय निघती पण तुम्हाला आपला विचार पटत आहे का नाही? लोक म्हणजे तो विचार तरी काय? ते मला नाही एरवी म्हाताऱ्याचं काय होणार आहे म्हणला. आता म्हाताऱ्याचं काय होणार? सोनं थोडंच होणार आहे मला. मग हाना ना जराचा चटका म्हणला काय आणाला. अरे लोक म्हणजे रगत निघन ना, सगळं लालच होईल म्हातारा. अरे परकास मारतात फेटा आहे मला, त्याला फेटा बांधू.
कापा मला जरासा कान. आता लोकायला काय कापा रे कापा, काय ना कापायचं, आडकीतो आणा म्हणली. आडकीतो आणा, बोंडू घरात गेला, म्हाताऱ्याचा आको घर धुंडलो, आडकीताच गवस. आडकीता कळते ना, आडकीताच गवसा ना. बोंडू आला मला, या बाका त्या बालीच्या मागं काहीतरी गरय, मला एक दात पडला, हाताने निघणं आणि आडकीत्यानं कापा म्हणलं तर आडकीता गवसणं, जळू द्या मला तितका बाली. म्हातारी म्हणली मेला भांड्या, बाली जाळायलाच बसलाय. काय म्हातारी म्हणली पण आता इतकं रोडे वाया तरी कसं घालू. म्हातारी म्हणली आता शेवटची भैरवी हानतेच एकदा. म्हातारीने शेवटची भैरवी आणली गणेशराव. पुन्हा म्हातारी म्हणून लागली, बंडू डोळ्यात का माती पडली का वागा, इथून मला टीच्या टेबलवर आडकीता दिसायलाय माय. म्हातारीने इथून टीव्हीच्या टेबलवर आडकीता दाखिला, पण म्हाताऱ्याचा कान कापला आणि बाली काढी. काय दिलं संग महाराज, ऐका ना, ज्याच्यासाठी आपण करतोय ना हे कुट्रोक्याचा सांगू का महाराज, यांची मर्यादा सांगू का, ऐका रे. भारिया चले मकान तक, मित्र परिवार चले शमशान तक, पुत्र भी हक निभाता है अग्निदान तक, इससे तो आगे भजन ही है साथ, हर के भजन बिना अकेला रहेगा, इससे तो आगे. हे सगळे नातलग आहेत ना, एका एका टप्प्यापर्यंत, बायको दरवाजापर्यंत, मित्र परिवार स्मशानात, आणि पोरग फक्त एकदा काय अग्नी देईपर्यंत, त्याच्या पुढे कोण येत नाही. मग आपली संगती कोण करा महाराज. तुका म्हणे ज्याच्या नाम आले अंतकाळी, ज्याच्या नाम आले मुखा, आणि तुका म्हणे सुखा पार नाही, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू करा. महाराज अंतकाळीचा सोयरा कोण करा, विठू करा. अशी महाराज पिढ्यान पिढ्या शिकवून संत महात्मे देत आले. सकाळी सकाळी महाराज वासुदेव याचा हेच सांगायचा, पांगळ याचा हेच सांगायचा, पण आम्हाला कळालं नाही. पण ऐका ना, नाथ बाबा म्हणले हे जर नसेल कळत तर आम्ही गोडीनं सांगायलो, पण आमचं जर वाया गेलं ना ऐकले नाही तर पुढे येणारा कसा आहे सांगू का म्हणले. ते गोडीनं सांगत नाही, ते बांधून नेते म्हणले. कसा नेते सांगू का, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही सर्वांनी टाळी वाजवा. That's
दादा माहुर माझगा मला पंढरीला नेल ग बया मला पंढरीला नेल ग बया मला पंढरीला नेल ग बया जम्बू या चित्तामासी एक पंढरपूर गाव गाव जम्बू या चित्तामासी एक पंढरपूर चला दया भोजन विठुमाता